विशालगडाकडे चालले होते। सायंकाळची वेळ होती आणि त्याच वेळी सायंकाळच्या वेळी महाराजांची पालखी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावापाशी येऊन थांबली। सायंकाळची वेळ होती। पालखीतनं काही मावळे खाली उतरले आणि काही मावळे एका कोपऱ्याला एका माऊलीचं घर होतं, एकच घर होतं। त्या मावळे जवळ गेले, त्या आजीच्या घराचा दरवाजा वाजवला। आतनं माऊली बाहेर पळत आली। काय रे, काय काम काढलंस? तसे ते सरदार म्हणाले, आम्ही शिवाजीराजाची माणसं आहे। आई लय लांब आलोय, काही खायला आहे का? आई पाणी प्यायला आहे का? आई आत गेली, त्या माऊलीनं भाकरी आणली, पाणी आणलं, शिवाजी महाराजांच्या सैनिकांना खायला दिलं, महाराजांना खायला दिलं। खरं तर त्या माऊलीला शिवाजी महाराज कोण आहेत हे नाव माहिती होतं, पण ते कसे दिसतात हे माहिती नव्हतं। महाराजांकडे बघितल्यावरती त्या माऊलीला वाटलं कोणीतरी सरदार असेल। तवी त्या माऊलीने विचारलं, का रे, कोणीकडे निघालास? आई, कोल्हापूरकडं पन्हाळ्याकडे चाललोय, पन्हाळ्याकडं विशालगडाकडे चाललोय। आई, भूक लागली होती म्हणून थांबलो, पाणी पिले। आणि त्यावेळी त्याने विचारलं, त्याही सांगते त्या सरदारानं म्हणजे महाराजांनी विचारलं, का गाई, तू पाणी पाजलीस, तू खायला अन्न दिलीस, तुझी काय इच्छा आहे का? तर मी म्हणाले, मला वाटलं तो सरदार असेल। मी त्याला म्हणाले, बाबा जाऊन सांग तुझ्या राजाला आमच्या गावात विहीर नाही, आमच्या गावातल्या बायकांना लय लांब जावं लागतं, लांबनं पाणी आणावं लागतं। ते मुघल येतात, दिवसा आमच्या मायलेकींच्या आबरू लुटतात। राजाला सांगा आमच्या गावात त्याच्या लेकीबाळींसाठी एक विहीर बांधायला। 2 महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावात शिवाजी महाराजांनी विहीर बांधून तयार केली। आजही बघायला मिळते। त्या विहिरीवरती नाव आहे, शिवाजी महाराजांनी आपल्या लेकीबाळींसाठी बांधलेली पाण्याची विहीर। रणधुमाळीत एक राजा आपलं कर्तव्य विसरत आहे। एकमेव छत्रपती शिवाजी महाराज, दुसरा राजा बघायला मिळत नाही। दुसरी गोष्ट शिकवली महाराजांनी, दुसरी एकमेव राजा आहे जगातला, एकमेव ज्याला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही, सुपारीच्या खंडाचं। पण छत्रपती शिवाजी महाराज की एवढंच येते आपल्याला। हे जय म्हणणार की 60% लोक आता व्यसन करतात, कागदावरती लिहून देतो जय। खर तर व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे, व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे, आयुष्यभर निर्व्यसनी राहणं याला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मर्द म्हणतात। असे किरकोळ काम कोणी करत नाही। अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय। जर तुम्हाला योग्य वाटतं आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय। फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काही करायचं नाही ना। बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये, आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण। बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले या। काय संस्कार करतो मी नाही, माझा ऐकू नका। खुद्द महाराज म्हणतात, उभ्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी काही का अभंग लिहिले, जसे जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आहेत तसे शिवाजी महाराजांचे काही अभंग होते, सगळे अभंग संपवले, जाळले। एकमेव अभंग त्यातला उरलाय, तो एकमेव अभंग शिवाजी महाराजांनी लिहिलाय। आणि त्या अभंगात खुद्द महाराज म्हणतात, आपल्या तरुण पिढीसाठी म्हणतात, काय म्हणतात महाराज? महाराज म्हणतात, नाशवंत सुखासाठी, नाशवंत सुखासाठी अंतरराज जगासाठी नाही नाही अति गोडी 184च्या जोडी। मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील बारे, शिवराजे सांगे जना म्यातो सोडिली वासना। महाराज काय म्हणतात, 84 लक्ष होणीनंतर माणसाला मनुष्य जन्म मिळतो आणि हा जन्म वासनेच्या हारी घालवला, आयुष्याचं नुकसान आहे। मी वासना केली नाही, लेकरांनो तुम्ही सुद्धा करू नका। शिवाजी महाराजांचा स्वतः महाराजांनी लिहिलेला अभंग सांगतोय। पण आपण काय करतो? मी नगरला एके ठिकाणी साहेब कार्यक्रमाला होतो, एक पोरग माझ्या पेक्षा मला म्हटला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते, मी आजपासून सोडली। म्हणून 2 काचेचे ग्लास आणि बेण्यान लगेच आणले।
ताईनं मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ताईनं ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणजे बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं. मला म्हणला समजलं, म्हणली एखादं तरी बेनं सुधारलं. म्हणलं तुला काय समजलं? म्हणला दादा, दारू पिणं हे किड्या मुंग्याचं काम नाही, म्हणला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडले त्याच्या पुढं. आमच्याकडे कोल्हापूरला आजी फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगीला सुटे, तलवार तुटे, पण माग नाही हाटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे, पण बियाणं महाग नाही हाटे. दोन गोष्टी पाळा. परस्त्रीला आई मानायला शिका आणि मरेपर्यंत व्यसन करू नका. या दोन गोष्टी ज्या दिवशी पाळाल त्या दिवशी तुमच्या गावात एक तरी तानाजी, बाजी, यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. दोन गोष्टी पाळा. ताईनो, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला वाटतं का? तुमच्या पोटी शिवाजी राजा जन्माला वाटतं? वाटत असेल तर इथं बसलेल्या किती बायकांनी आपल्या पोराची नावं शिवाजी, संभाजी ठेवलेत? हात वरती करून दाखवा. 10 वर्षात, 20 वर्षात बघा किती लोकांनी ठेवलं. पुढे बघा, एकीने पण ठेवलं नाही. पोराचं नाव मोन्या. तो मोन्या इथला मोन्या नव्हे. तो मोन्या आता काय करणार? अहो, पूर्वी दरला होता. पूर्वी वडिलांना काय म्हणायचं बघा ना. पूर्वी वडिलांना काय म्हणायचं? आधी तर वडीलधारी लोक आहेत. पूर्वी आदर होता वडिलांचा, भीती होती. पूर्वी प्रसंग कसा होता? चंद्र सूर्यासारखा होता. वडिलांचा आणि पोराचा. पोरगा आले की बाप गायब, बाप आले की पोरगा गायब, चंद्र आला की सूर्य गायब, सूर्य आला की चंद्र गायब. आता बापच पोराच्या खांद्यावरती हात टाकून फिरतोय, पोरगच बापाच्या खांद्यावरती हात टिकून मिळतोय. पप्पा आज कुठल्या टपरीवरती जायचं? मागच्या पानावरती बापाची उधारी, पुढच्या पानावरती पोराची उधारी. तुम्हाला वाटतं मी का सांगतो असं? अहो, पूर्वी बघा वडिलांना काय म्हणायचं? आबासाहेब. शिवाजी महाराजांच्या काळात दाराला होता. आबासाहेबांचं परत काय झालं? वडील. गावाकडे काय झालं? आपल्या पप्पा. मी मुंबईला होतो मागच्या आठवड्यात. पप्पाचं काय झालं सर ताई? पप. पूर्वी आईला काय म्हणायचं? आई साहेब. दाराला होता. आई साहेबांचं परत काय झालं? आई. आईचं काय झालं आता? मम्मी. मुंबईत काय झालं असेल? मॉम. मला कधी कधी प्रश्न पडतो, भविष्यात या मॉमचं बॉम्ब होईना म्हणजे बरं. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा? एक गोष्ट करायची, त्या भावाचं एक वाक्य ऐकायचं. उद्या सकाळी उठायचं आणि आपली पोरं ज्या शाळेत शिकते त्या शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आणि शाळेतल्या शिक्षकाला फक्त एक सांगायचं. काय सांगायचं? की सर, आतापर्यंत आम्हाला शाळेत कमळाचा, भटजीचा, गवताचा शिकवलंय. इथनं पुढं माझ्या पोरांना कमळाचा, भटजीचा, गवताचा शिकवू नका. इथनं पुढं माझ्या पोरांना कमळाचा नव्हे, कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवा. भटजीचा नव्हे, भगतसिंगाचा शिकवा. शामरुगाचा नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या पोरांना शिकवा. शाळेतनं शिवसंस्कार खऱ्या अर्थानं तयार होणार आहे. तो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आला होता आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदर महाराजांनी सुरत लुटायचं काम केलं होतं. या सुरतेची जबाबदारी शिवाजी महाराजांनी आपले हेर, गुप्तहेर भैरजी नाईक यांच्याकडे दिले होते. नाईक शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा. अहो, जिथं महाराजांची नजर पोचते ना त्याच्या काही पुढे भैरजी नाईकांची नजर पोचायची. खरं तर शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं जर कुठल्या माणसानं समजून घेतलं असेल, शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं कुठल्या माणसाला समजले असतील तर ते एकमेव भैरजी नाईक. मध्यंतरी एक मंत्री म्हणाले की शिवाजी महाराजांनी सुरत एकदा लुटली, एकदा नव्हे, शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या बळावरती सुरत 2दा लुटली होती. याचा पुरावा काय? आपल्या घरात एक पोस्टर असतं शिवाजी महाराजांचं. कुठलं असतं? राज्याभिषेक सोहळ्याचं. त्यात एक इंग्रज अधिकारी आहे जो शिवाजी महाराजांना मुजरा करतोय. तो इंग्रज अधिकारी लिहितोय काय? लिहितोय, ज्यावेळी मी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला गेलो होतो तर त्या शिवाजीच्या शेजारी एक पोरग उभारलं होतं. हा तेच पोरग राज्याभिषेक सोहळा व्हायच्या अगोदर 2 महिने
आमच्या इंग्रजांच्या वाकारीच्या शेजारी भीक मागत होतं. मी माझ्या खिशातला पैसा काढला आणि त्याला भीक म्हणून टाकली. त्या पोरानं 2 महिन्यात आमची अख्खी सूरज भिकारी करून टाकली. दुसरा तिसरा कोणी नव्हता, स्वराज्याचे गुप्तहेर भरजी नाईक होते. तो शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा हिरा आहे. खरं तर राज्याभिषेक 16 व्हायच्या अगोदर 2 महिने महाराजांना एक पत्र आलं. ते पत्र होतं कर्नाटकामध्ये बसरूर नावाचं गाव आहे. त्या बसरूरच्या राजानं महाराजांना पत्र पाठवलं, महाराज आमच्या इकडं ख्रिश्चन धर्मांतर वाढले, गोव्याचे पोर्तुगीज येतात, दिवसा ढवळ्या मायलेकींच्या आबरू लुटतात, महाराज यांचा बंदोबस्त करा. कर्नाटक, बसरूर, महाराज महाराष्ट्रात. आणि महाराजांनी भरजी नायकांना बोलवलं, भैरजी मार्ग शोधा, मला बसरूरला जायचं आहे. तुम्हाला माहिती आहे या हिंदुस्थानातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी केला. कुठं? लाल महालावरती केला. आणि या हिंदुस्थानातला पहिला समुद्री सर्जिकल स्ट्राईक जर महाराजांनी कुठे केला तर तो या महाराष्ट्रात केला. कसं केला? पत्राला आता उत्तर दिलं पाहिजे. भरजी नायकांना सांगितलं बसरूरला जायचं आहे, जागा शोधा. आणि नायकांनी जागा शोधली. महाराज एकमेव मार्ग आहे. कुठला? महाराज हा महाराष्ट्र, हा गोवा, हे कर्नाटक. महाराज महाराष्ट्रातनं कर्नाटकला जायचं असेल समुद्र लागतो, गोव्याचा समुद्र लागतो, समुद्रातनं जावं लागेल. कर्नाटकच्या बसरूरला जायचं असेल तर चला ना, गलबत आपल्याकडे. महाराज म्हणाले 4 मोठी जहाज आणि 10,000 गलबत सोबत घ्या. 30,000 फौज सोबत घेतले, निघायचंय. भरजी म्हणले नाही, अशक्य आहे. का? आणि त्यावेळी भरजी नाईक सांगते झाले, महाराज महाराष्ट्रातनं कर्नाटकला जायला समुद्र लागतो, पण या समुद्रातलं जात असताना हा महाराष्ट्र, हा गोवा आणि कर्नाटक मध्ये गोवा लागतं. आता गोव्याचे पोर्तुगीज समुद्रावरती राज्य करतात, त्यांना भेटून जाणं अशक्य नाही. नाही, मला उत्तर पाहिजे, मला जायचं आहे. भरजी तुमच्याकडे कुठल्या प्रश्नाचं उत्तर नाही असं मला माहिती नाही, मला जागा पाहिजे. 2 आठवडे गेले. भरजी नाईक राजगडावरती आले, नकाशा घेऊनच आले. महाराज जागा शोधले. नाईक मला माहिती होतं तुम्ही शोधाल, सांगा. आणि नाईकांनी सांगितलं, महाराज हा नकाशा, हा महाराष्ट्र, हा गोवा, हा कर्नाटक, समुद्रातनं जायचं आहे, गोव्यावरनं जावं लागेल. होय, पण तुम्ही म्हणता ना गोव्यात पोर्तुगीज आहेत, त्यांची गलबत आहेत. होय महाराज, पण एक दिवस आहे 11 फेब्रुवारी. या दिवशी या गोव्याची सगळी गलबत हे पोर्तुगीज मुंबईच्या कल्याणला जाणार आहेत. तर मुंबईच्या इंग्रजांनी या गोव्याच्या पोर्तुगीजांना एक बंदर भेट म्हणून दिले. त्यांचा मोठा कार्यक्रम आहे. महाराज 11, 12, 13, 14 4 दिवस गोव्याचा समुद्र मोकळा आहे. त्याच संधीचा फायदा घेतला. महाराजांनी गलबत तयार केलं. समुद्रावरती राज्य करणारा पहिला राजा महाराजांची नोंद आहे. आज गुगल करा, द फादर ऑफ इंडियन नेव्ही, एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही कधीतरी सिंधुदुर्गला जावा तर सिंधुदुर्गच्या जवळ मालवण नावाचा तालुका आहे. या मालवणच्या तीरावरती महाराजांची गलबत उभारली. 4 मोठी जहाज, 10,000 गलबत आणि सोबत 20,000ची फौज महाराजांनी घेतली. 11 फेब्रुवारी दिवस उजाडला. पहाटे 4 वाजता महाराज जहाजात बसले आणि महाराज मालवणच्या किनाऱ्यावरनं कर्नाटक बसरूरकडे निघाले. समुद्र कापत निघाले. महाराज जहाजावरती बसले होते. बाजूला फडकत होता अरबी समुद्र. पहिल्यांदा स्वराज्याच्या महासागराला येताना बघत होता. एका समुद्राला मराठ्यांचा महासागर भेटायला चालला होता. शिवाजी महाराजांचं गलबत समुद्राला चिरत चिरत गोव्यापाशी आलं. महाराजांची गलबत थांबली. गोवा शांत होता. त्या संधीचा फायदा घेऊन सायंकाळी महाराजांनी आपली जहाज थेट कर्नाटककडे उडवली आणि महाराजांची जहाज 12 फेब्रुवारीच्या सकाळी पहाटे 4 वाजता कुंजपूर या ठिकाणी येऊन थांबली. कुंजपूर पासून बसरूर अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती. बसरूरच्या राजाने 20,000 घोडी महाराजांसाठी तयार केली होती. महाराज खाली उतरले, घोड्यावरती बसले. पोर्तुगीज अजून झोपले होते.
अजून दात घासायचे होते तवर महाराज घोड्यावरती बसले, शमशेर हातात घेतले, 20,000 सैनिक बसरूवरती गेलं, सप केतल्या. त्या बसरूच्या राजाला कळना कुठं शिवावं, इकडे पळून जावं. महाराजांचं सैनिक तिकडे फरत निघालेत, तिकडे जावं, इकडे शिवत निघालेत. अरे कुठं कुठं ठेगळा लावू. महाराजांनी सगळेच फाडून ठेवले. त्यावेळी कळालं जगात सगळ्यांचा नाद करा, पण तलवार घेऊन उभारलेल्या मराठ्यांचा उभ्या आयुष्यात नाद करायचा नाही, अजिबात नाही. तेव्हा जे पोर्तुगीज महाराजांनी ताणून ताणून पळवून लावले ते पळून गेले. आतापर्यंत आज तारीख किती, 13 मार्च 2026 पर्यंत पोर्तुगीज परत त्या महाराष्ट्रात माघारी नव्हे, कर्नाटकात सुद्धा माघारी नाही आले. महाराजांनी बसरूळ स्वातंत्र्य केलं. 13 फेब्रुवारीचा दिवस उजाडला. बसरूच्या लोकांनी हा राजा, परराज्यातला राजा आपल्या राज्यात येतो, आपल्या रयतेची काळजी घेतो म्हणून या कर्नाटकच्या लोकांनी महाराजांचा जंगी सत्कार केला, महाराजांचं स्वागत केलं. मायमाऊली जवळ गेल्या, महाराज तुमच्यामुळं लेकीच्या आबरू वाचली बर का महाराज. महाराज आमच्या समोर आमच्या लेकींची बलात्कार केला जायचा, महाराज तुमच्यामुळं आम्ही स्वातंत्र्य झालो. दिवस आनंदाचा होता. महाराज परत जहाजात बसले, माघारी आले. 13 फेब्रुवारीला महाराजांनी बसरूळ स्वातंत्र्य केलं म्हणून आजही बसरूळ मध्ये 13 फेब्रुवारी हा बसरूळ स्वातंत्र्य दिवस म्हणून मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. पहिला राजा आहे, इतिहास वाचून बघा, इतिहासातला पहिला राजा आहे ज्याला उभ्या आयुष्यात 3 वेळा गुप्तधन घावले. उभ्या आयुष्यात 3 वेळा. कुठे गावलं? महाराज स्वराज्याची शपथ घेऊन तोरणा किल्ल्यावरती गेले आणि तोरणा किल्ल्यावरती जात असताना महाराज पालखीतनं जात असताना तोरणा किल्ल्याच्या दरवाजाच्या शेजारी एक दगडी चौतारा दिसला. महाराज म्हणलं इथं दगडी चौतारा कसा काय? किल्ल्याच्या शेजारी कधी नसतो, इथं खणा. तिथं खणण्यात आले तर महाराजांना काही घागरी सोन्याच्या घावल्या. चला संध्याकाळी गोव्याला पार्टी नाही. याचा उपयोग स्वराज्याचं पहिलं तोरणा किल्ला बांधण्यासाठी महाराजांनी केला. तुम्ही कधीतरी मुंबईला गेलात तर पुण्याकडं मुंबईला जाताना लोहगड नावाचा किल्ला जावा लागतो. महाराज लोहगड किल्ल्यावरती गेले. किल्ल्यावरती जात असताना महाराजांची पालखी किल्ल्याच्या आत गेली, पण त्याच वेळी महाराजांचा शालू एका लाकडी काटेरी झाडात अडकला. महाराज म्हणले झाड मला काहीतरी सांगते, इथं खणा, इथं काहीतरी आहे. तिथं खणण्यात आलं तर महाराजांना तब्बल 30 घागरी सोन्याची नाणी महाराजांना सापडली. याचा उपयोग महाराजांनी रस्ते बांधकामासाठी केला. आणि तुम्ही कधीतरी आमच्या सातारला गेलात तर सातारला वासोटा नावाचा किल्ला आहे. वासोटा फार भयानक. आजही लोक जायला तिथे भेटतात. दिवसा सूर्यप्रकाश जिथं पोचत नाही तो वासोटा. महाराजांच्या आयुष्यातलं पहिलं कारागृह. त्या किल्ल्यावरती महाराज गेले. त्या किल्ल्यावरती महाराजांना तब्बल हिऱ्याची 2 घागरी महाराजांना सापडली. याचा उपयोग महाराजांनी आपल्या मावळ्यांचा पगार भागवण्यासाठी केला. धनशक्ती कोणालाही नाही सापडत, त्या पाठीमाग ईश्वराची शिवशक्ती असावी लागते. शिवाजी महाराजांच्या पाठीमाग